नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संगणक या विषयाअंतर्गत भाग 8 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे खालीलपैकी कोणत्या सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे? मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे गणितीय प्रक्रियेसाठी आणि तक्ते, स्टेटमेंट, टॅब्युलर फॉर्म बनवण्यासाठी वापरले जाते, तर ते एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, लॅन कार्डचे दुसरे नाव काय? लॅन, तर मित्रांनो याचे दुसरे नाव आहे NIC अर्थात नेटवर्क इंटरफेस कार्ड। हे संगणकाला नेटवर्कशी जोडण्यासाठी वापरले जाते। पुढे, बग ही हार्डवेअर सॉफ्टवेअरमधील चूक आहे। कॉम्प्युटर लिंगोमध्ये दुसरी कोणती संज्ञा असेल? तर ती संज्ञा आहे कॅम्प्युटरच्या भाषेत ग्लिच। कारण मित्रांनो, संगणकीय प्रणाली किंवा सॉफ्टवेअरमध्ये अचानक येणाऱ्या तांत्रिक दोषाला ग्लिच असं म्हणतात। पुढे, खालीलपैकी कोणते रॅन्समवेअरचे उदाहरण नाही? तर लॉकी, व्हॅनाक्राय, कॅस्परस्की आणि गोल्डन आय या पर्यायामधील जो कॅस्परस्की हा रॅन्समवेअरचे उदाहरण नाही। कारण कॅस्परस्की हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे, सुरक्षेसाठी ते वापरले जाते। बाकी जे 3 पर्याय आहे ते 3ही हानिकारक रॅन्समवेअरचे प्रकार आहे। पुढे, BCDचे पूर्ण रूप काय आहे? BCD अर्थात बायनरी कोडेड डेसिमल। तर मित्रांनो, हे कॅम्प्युटरला आपली नेहमीची संख्या पद्धत समजत नाही। उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 हे कॅम्प्युटरला समजत नाही, त्याला फक्त बायनरी कोड समजते, 1 आणि 2। बायनरी म्हणजे ज्यामध्ये 0 आणि 1 हे 2च अंक वापरले जाते। तर या 4 बीटमधील बायनरीमधील या पद्धतीला BCD असं म्हणतात, बायनरी कोडेड डेसिमल। पुढे, भारतीय भाषा मानकानुसार वापरण्यात येणाऱ्या TTF या संबोधनाचे पूर्ण रूप काय? तर याचे पूर्ण रूप आहे TTFचे पर्याय क्रमांक 3 ट्रू टाइप फॉन्ट। हा ॲपल आणि मायक्रोसॉफ्टने विकसित केलेला फॉन्ट फॉर्मॅट आहे, जो वेगवेगळ्या भाषांच्या फॉन्टसाठी वापरला जातो। पुढे, गुगल क्रोम ब्राउझरमध्ये वर्तमान वेब पृष्ठ पूर्ण स्क्रीन मोडमध्ये पाहण्यासाठी खालीलपैकी कोणते कार्य वापरले जाते? फुल स्क्रीनमध्ये पाहण्यासाठी जो आपण शॉर्टकट की वापरतो, फंक्शन की, तर ती आहे F11। गुगल क्रोम किंवा इतर कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये फुल स्क्रीन मोठी स्क्रीन करण्यासाठी कीबोर्डवरील हा जो F11 की आहे, फंक्शन की, तो वापरला जातो। पुढे, SQLचे पूर्ण रूप काय आहे? SQL अर्थात स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज। डेटाबेसमधील माहिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि बदलण्यासाठी आणि मित्रांनो शोधण्यासाठी ती वापरली जाते। ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, प्रोग्रॅमिंग भाषा आहे SQL, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज। पुढे, कोणत्या संख्या प्रणालीमध्ये 16 अंक असतात? 16 अंक, जसं मित्रांनो आपण मागे बघितलं, बायनरीमध्ये 1 आणि 0 हे 2च अंक असतात। तसंच एक हेक्साडेसिमल आहे, ज्यामध्ये 16 अंक असतात। हेक्साडेसिमल प्रणाली यामध्ये 0 ते 9 हे अंक असतात आणि A ते F हे अक्षरे वापरली जातात। म्हणून हेक्साडेसिमल हा आपला उत्तर योग्य होईल, ज्यामध्ये 16 अंक असतात। पुढे, 1965 ते 1975 हा डॅशचा काळ होता। तर हा काळ होता 3ऱ्या पिढीचा काळ। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। 3ऱ्या पिढीतील संगणकामध्ये IC चिप वापरली गेली होती, इंटिग्रेटेड सर्किट्स, आणि हा काळ होता 1965 ते 1975। पुढे,
हार्ड कॉपीचे सॉफ्ट कॉपीमध्ये रूपांतर करण्यासाठी खालीलपैकी कोणते डिव्हाइस वापरले जाते? तर तो डिव्हाइस आहे स्कॅनर आणि हा इनपुट डिव्हाइस आहे. कागदावरील मजकूर, चित्रे जे हार्ड कॉपीत आहेत ते स्कॅनरद्वारे स्कॅन करून त्याची सॉफ्ट कॉपी कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करता येते. पुढे स्लीप मोडमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी बंद केल्या जातात? स्लीप मोडमध्ये तर त्यामध्ये एक हार्ड डिस्क बंद केली जाते, मॉनिटर बंद होतो स्लीप मोडमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही योग्य आहेत. स्लीप मोडमध्ये इलेक्ट्रिसिटी वाचवण्यासाठी मॉनिटर आणि हार्ड डिस्कला होणारा वीज पुरवठा तात्पुरता बंद केला जातो, तर रॅम सुरू राहते जेणेकरून काम पुन्हा लवकर सुरू करता येईल. पुढे संगणक प्रणालीला हानी पोहोचवण्यासाठी आणि व्यत्यय आणण्यासाठी विकसित केलेल्या सॉफ्टवेअरला डॅश म्हणतात. तर त्या सॉफ्टवेअरला म्हटलं जातं मालवेअर. मालवेअर हे विशेषतः संगणक प्रणाली खराब करण्यासाठी किंवा माहिती चोरण्यासाठी तयार केलेले घातक सॉफ्टवेअर असते, त्याला मालवेअर असं म्हणतात. पुढे ॲबॅकस हा पहिला डॅश होता. तर ॲबॅकस हा एक यांत्रिक कॅल्क्युलेटर होता. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. ॲबॅकस हे गणना करण्यासाठी वापरले जाणारे जगातील पहिले मेकॅनिकल अर्थात यांत्रिक कॅल्क्युलेटर मानले जाते. पुढे कॉम्प्युटरच्या बोलीत WWWW म्हणजे? तर मित्रांनो याचा फुल फॉर्म होतो वर्ल्ड वाईड वेब वॉर्म. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. मित्रांनो जो WWW आहे वर्ल्ड वाईड वेब त्याचा शोध टिम बर्न्स-ली यांनी लावला. पण मित्रांनो 1993मध्ये ऑलिव्हर मॅकब्रायन या शास्त्रज्ञांनी पहिला ऑटोमॅटिक सर्च इंजिन अर्थात वॉर्म तयार केला होता, जे वेबवरील माहिती शोधण्यासाठी वापरला जातो. याची ट्रिक म्हणजे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. WWW म्हणजे एक ग्रंथालय आहे वर्ल्ड वाईड वेब, आणि WWWW जे 4 वेळेस आलेलं आहे त्याचा अर्थ होतो लायब्रेरियन मदतनीस. पुढे डॅश नेटवर्किंग आज्ञा दुसऱ्या यंत्राशी संवाद होतो की नाही हे सांगते. तर तो आहे पिंग. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो पिंगचा पॉकेट इंटरनेट ग्रोपर. ही कम्प्युटर नेटवर्किंगमधील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्राथमिक कमांड आहे. याचा वापर 2 संगणक अथवा मोबाईल एकमेकांशी जोडलेले आहेत की नाही हे तपासण्यासाठी केला जातो. पिंग पॅकेट इंटरनेट ग्रोपर. पुढे खालीलपैकी कोणता हॅकर्सचा प्रकार नाही? हॅकर्स तर तो दिलेल्या पर्यायामध्ये जो पर्याय क्रमांक 4 आहे ग्रीन हॅट हॅकर्स हा प्रकार नाही हॅकरचा. इतर व्हाईट हॅट हॅकर्स, ब्लॅक हॅट हॅकर्स आणि ग्रे हॅट हॅकर्स हे तिन्ही हॅकर्सच्या प्रकारांतर्गत येतात. हॅकर म्हणजे मित्रांनो अशी व्यक्ती जी कम्प्युटर, मोबाईल, नेटवर्क यामधील त्रुटी शोधून त्यात प्रवेश करते. आणि हॅकर्सचे वर्गीकरण 3 वर्गात केले जाते, जसं आपण बघितलं आता. व्हाईट हॅकर्स, व्हाईट हॅट हॅकर्स, ब्लॅक हॅट हॅकर्स आणि ग्रे हॅट हॅकर्स. आणि जो मित्रांनो हा जो ग्रीन हॅट हॅकर्स आहे हा हॅकिंग शिकत असलेल्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो, म्हणून ग्रीन हॅट हॅकर्स हा हॅकर्सचा प्रकार होणार नाही. पुढे डॅश वगळता सर्व संगणक ऑपरेटिंग सिस्टम आहेत. तर इथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा मित्रांनो सिस्टम सॉफ्टवेअर आहे, हा ऑपरेटिंग सिस्टम नाही. लिनक्स, विंडोज 10 आणि iOS हे तिन्ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑपरेटिंग सिस्टम हा संगणकाचा एक आत्मा असतो, जसं मोबाईलमध्ये अँड्रॉईड हा ऑपरेटिंग सिस्टम असतो. पुढे
स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी डिपार्टमेंट यांनी NIC यांच्या मदतीने शाळा, शिक्षक आणि शाळेचे प्रशासन चालवण्यासाठी जी सिस्टम तयार केली तिचे नाव डॅश आहे. तर तिचे नाव आहे पर्याय क्रमांक 2 ई-विद्या वाहिनी. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. यामध्ये शिक्षक व विद्यार्थी यांचा डेटा, शिक्षकांची उपस्थिती, कामगिरी या कार्यासाठी हा सिस्टीम विकसित केली गेलेली आहे प्रणाली ई-विद्या वाहिनी. पुढे कार्यालयीन कागदपत्रांची संगणकीय पद्धतीने हाताळणी व निर्मित पद्धतीला खालीलपैकी डॅश नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जी आता सध्याची जी प्रणाली चालू आहे तर ती प्रणाली आहे ई-ऑफिस प्रणाली. सरकारी किंवा खाजगी कार्यालयातील कागदपत्रे डिजिटल स्वरूपात हाताळण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली वापरली जाते. जसं इनवर्ड आउटवर्ड, लेटर ड्राफ्टिंग, ईमेल सेंडिंग हे सर्व ई-ऑफिस अंतर्गत कामकाज केले जाते. पुढे MS पॉवरपॉईंटमधील तुमच्या दस्तऐवजात क्लिपबोर्डवरील माहिती जोडण्यासाठी शॉर्टकट की काय आहे? MS पॉवरपॉईंट. तर मित्रांनो, ती शॉर्टकट की आहे Ctrl+V. मित्रांनो, Ctrl+V कॉपी केलेल्या माहितीला पेस्ट करण्यासाठी ही शॉर्टकट की वापरली जाते आणि क्लिपबोर्डवरील माहिती जोडण्यासाठी सुद्धा ही शॉर्टकट की वापरली जाते. पण कुठे? MS पॉवरपॉईंटला. पुढे वर्ल्ड वाईड वेब हा डॅश आहे. वर्ल्ड वाईड वेब हा इंटरनेटद्वारे कनेक्ट केलेल्या संगणकांवर राहणाऱ्या लिंक केलेल्या माहितीचा संग्रह आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. www हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या हायपरटेक्स्ट कागदपत्रांचे एक जाळे आहे जे एकमेकांशी लिंकद्वारे जोडलेले आहे. जसं आपण काही सर्च केलं गुगलवर तर आपल्यासमोर सर्च केल्यानंतर एक लिस्ट येते जी एक हायपरलिंक असते आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती माहिती मिळते. पुढे महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संदर्भात सर्वात ठळक बाब कोणती? महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरण. तर त्याची एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ई-प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर करणे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या ई-प्रशासन धोरणानुसार सर्व सरकारी सेवा आणि माहिती सामान्य जनतेला त्यांच्या स्थानिक भाषेत म्हणजेच मराठीत उपलब्ध करून देणे हा आहे. पुढे टॉवर मॉडेल हा शब्द संगणकाच्या खालीलपैकी कोणत्या श्रेणीशी संबंधित आहे? तर जुन्या काळात CPU बॉक्स टेबलावर आडवे ठेवले जायचे, पण आता जे उभे आणि उंच बॉक्स येतात ते एखाद्या टॉवरसारखे दिसतात म्हणून त्यांना टॉवर मॉडेल असं म्हणतात. म्हणजेच ते CPU संबंधित ते हार्डवेअर आहे. म्हणजे टॉवर अर्थात CPU म्हणजेच पर्याय क्रमांक डेस्कटॉप संगणक हाच आपला योग्य उत्तर होईल, ज्यामध्ये CPU हा एक हार्डवेअर असतो. पुढे खालीलपैकी विधाने सत्य की असत्य ते सांगा. तर मित्रांनो, WinZip कोणतेही कॉम्प्रेशन करत नाही. तर इथे WinZip हे असत्य आहे, चुकीचे आहे. कारण WinZip हे जगभरात केवळ फाईल्स कॉम्प्रेस अर्थात फाईलची साईज लहान करण्यासाठीच वापरली जाते. म्हणून हा पहिला असत्य होईल, चुकीचं होईल. दुसरा जो सेंटेन्स आहे, लिनक्स हे सिस्टम सॉफ्टवेअर आहे. तर मित्रांनो, लिनक्स हे सिस्टम सॉफ्टवेअरच आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम आहे जो कम्प्युटर सिस्टम सॉफ्टवेअरचाच एक भाग आहे. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच सिस्टम सॉफ्टवेअर. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 4 पहिला असत्य आणि दुसरा सत्य हाच पर्याय योग्य होईल. पुढे इंटिग्रेटेड सर्किट्स कोणत्या पिढीतील
संगणकात वापरण्यात आले? IC चिप. तर ती आहे संगणकाची तिसरी पिढी. सुरुवातीलाच आपण प्रश्नात बघितलं, संगणकाची तिसरी पिढीत IC चिप वापरली गेली. मित्रांनो, प्रथम कम्प्युटर पिढीमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरले गेले होते आणि ज्या प्रकारे दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर वापरले गेलेले होते, त्याचप्रमाणे तिसऱ्या पिढीत इंटिग्रेटेड सर्किट्स वापरले गेलेले. पुढे एक्सेल 2007 फाईलचे एक्सटेन्शन डॅश आहे. एक्सेल 2007 व त्यापुढील एक्सेलची आवृत्ती आहेत त्यात .xlsx हे एक्सटेन्शन वापरले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होईल, .xlsx. आणि मित्रांनो, 2003 पर्यंत जे जुने आवृत्ती आहे त्यामध्ये .xls हे एक्सटेन्शन वापरले जात होते. मात्र आपला प्रश्न काय आहे, एक्सेल 2007 म्हणजेच 2003च्या नंतरचा जो एक्सटेन्शन आहे एक्सेलचा, तो आपला .xlsx हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे विंडोजमध्ये स्टार्ट बटनाचा उद्देश काय आहे? तर स्टार्ट बटनाचा उद्देश पर्याय क्रमांक 2 सिस्टम तो बंद करण्यासाठी वापरला जातो. स्टार्ट बटन मुख्यत्वे शटडाऊन टर्न ऑफसाठी तो वापरला जातो, कारण डिव्हाइस चालू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम CPU ऑन करावे लागते, नंतर तो डेस्कटॉप चालू होईल. पुढे खालीलपैकी कोणती उदाहरणे ROM व RAM मेमरी यांना लागू होतात? तर मित्रांनो, ROM आणि RAM हे दोन्ही प्राथमिक मेमरीचे उदाहरण आहे, कारण त्याचा थेट संबंध हा CPUशी असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 प्राथमिक मेमरी. हे दोन्ही स्टोरेज टाईप प्राथमिक मेमरी अंतर्गत येणार, RAM आणि ROM. आणि मित्रांनो, जी सहाय्यक मेमरी आहे ते सेकंडरी मेमरी, अर्थात हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह जे एक्सटर्नल आपण जोडतो संगणकाला मेमरी, त्याला सहाय्यक मेमरी सेकंडरी मेमरी म्हणतात. दुय्यम मेमरी म्हणजेच त्याचा पर्यायी शब्द आहे. म्हणून ही प्रायमरी मेमरी आहे, प्राथमिक मेमरी. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे खालीलपैकी हॅकर्सची भूमिका काय? तर सामान्यतः हॅकर्स संगणक प्रणाली किंवा नेटवर्कमधील त्रुटींचा फायदा घेऊन अनधिकृतपणे प्रवेश करतात आणि महत्त्वाची गोपनीय माहिती चोरण्याचे किंवा नुकसान करण्याचे ते काम करतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे, संगणकातील महत्त्वाची संवेदनशील व गोपनीय माहिती चोरणे, हीच हॅकरची भूमिका आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संगणक या विषयावर 30 महत्त्वाचे प्रश्न बघितलेत, त्यामागची माहिती जाणून घेतली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.